थोडासा आवाज आपण क्लिअर करण्यासाठी, म्हणजे जे बोलतोय, आता मी जी बोलतोय ह्याची सेटिंग तुम्हाला दाखवतो. मायक्रोफोनमध्ये ज्यावेळेस मी हा मायक्रोफोन सिलेक्ट केलेला आहे, ह्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जातो, त्यावेळेस मी लिसनमध्ये गेल्याच्यानंतर हे ऑन नाही ठेवायचं, लेवलमध्ये जायचं. लेवलमध्ये गेल्याच्यानंतर मी किती DB ठेवला आहे, +30 DB ठेवला आहे. ह्याच्या आधी मी 30 DB घेतलं होतं टेस्ट, पण आता 30 DB ठेवलेलं आहे ह्याची लेवल. आणि मायक्रोफोन जो आहे ना, हा 40वर ॲडजस्ट केलेला आहे. ओके केल्यानंतर इथं पहा, मी किती जरी मोठीने बोललो ना तरी ही जी आहे ना, ही इथं टच होत नाही. ज्यावेळेस ही इथं टच होईल ना, त्यावेळेस एक्झॅक्टली असा क्रक क्रक असा आवाज येत असतो, तो आवाज येणार नाही. आणि हे कुठं इथं कसं आलो आपण तुम्हाला दाखवू. इथं आलो, कंट्रोल पॅनलमध्ये यायचं. कंट्रोल पॅनलमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. कंट्रोल पॅनलमध्ये आल्याच्यानंतर साऊंडवरती जायचं. साऊंडवरती गेल्याच्यानंतर ह्या साऊंडवर क्लिक करायचं. आता पहा, हा माझा हेडफोन आहे तो ॲक्टिवेट आहे. पाहिजे हा ॲक्टिवेट आहे, दिसते म्हणजे ॲक्टिवेट आहे म्हणून. नंतर टेस्ट घेऊन दाखवतो. हे का ॲक्टिवेट आहे. मी आता बोललेलं सुद्धा इथं मी फोन ॲक्टिवेट आहे हे दाखवतो. पण मी आता हा जो आहे तो रेकॉर्डिंगसाठी यूज करतो. हा रेकॉर्डिंगवरती गेल्याच्यानंतर इथं पहा, माझं रेकॉर्डिंग चाललेलं इथं बार दाखवतो. आणि ह्याला सिलेक्ट केल्याच्यानंतर ह्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जायचं आणि ह्याच्या लेवल्समध्ये जायचं. लेवल्स मी किती ठेवली, +30 DB ठेवली. आणि ह्याची मायक्रोफोनचं हे आवाज जो आहे तो हा 40 ठेवला. हा जर तुम्ही फुल ठेवता, जास्तीचं ठेवता, तर पाहता मी थोडं जरी जास्त बोललो तरी वर आवाज धडकन लेवलला आणि असं क्रक क्रक करून. आता मी हे 40 ठेवलेलं आहे, बघू ना, 40 ठेवलं आहे. 39, 40 तिथे बी सेट करू शकतो. 40, 41 काय प्रॉब्लेम नाही. ओके करतो. ओके. आता पहा, मी किती जरी बोललो तरी ह्याच्या पुढे जात नाही, म्हणजे वरती टेकत नाही, पण मी DB 30 ठेवलं. ओके.